नमस्कार मित्रांनो, 12 आणि 13 जुलै 1606 हा इतिहास जागतिक लष्करी रणनीतीचा अत्यंत थरारक, विस्मयकारक आणि अंगावर काटा आणणारा मध्यरात्रीच्या प्रवासाचा आहे. होय, शिवाकाशीत ज्याने महाराजांचं रूप घेतलं त्याचं बलिदान हे 12 जुलैला झालेलं आहे. पन्हाळगडाच्या त्या काळोख्या रात्री महाराजांच्या वेशामध्ये तो महाराजांसमोर लावून मुजरा करतो. महाराजांना म्हणतो, महाराज हा माझा अखेरचा मुजरा, यानंतर मी फक्त तुम्हाला गडावर पोचवण्यापर्यंत मी सिद्धीजवळची लढणार आहे, मला यश मिळावं यासाठी प्रार्थना करा. महाराज काकुळतेने त्याला म्हणतात, शिवा तू जाऊ नकोस, आता जे व्हायचं असेल ते होईल, आपण परत जाऊया. पण शिवा म्हणतो, नाही महाराज, मी जाणार आणि माझं हुतात्मा मी देणार. तुम्हाला समजत नाही महाराज, तुमचं कापड मी अंगावर घातले तेव्हाच हा शिवा मेला. राज, तुमच्या कापडामुळे आज माझा स्वतःला शिवाजी महाराज झाल्याचा अत्यानंद होत आहे. राज, माझ्यासाठी स्वर्गाचे दार उघडे आहेत. मला आता स्वर्ग दिसतो आहे आणि मला तुमच्यासाठी जीव देता येता आहे, याचं मला अत्यंत आनंद होत आहे. मला परवानगी द्या, मला आनंदाने तुमच्यासाठी स्वराज्यासाठी बलिदान देऊ द्या. राजांचा मुजरा करून शिवाकाशीत परत फिरतो आणि सिद्धीजवळच्या छावणीमध्ये त्याला पकडून आणतात. सिद्धीजवळच्या छावणीमध्ये ज्या वेळेला सगळ्यांना समजतं की हा शिवाकाशीत आहे, हा छत्रपती शिवाजी महाराज नाहीत, त्यावेळेला त्याचे हाल करून त्याला मारला जातो. मित्रांनो, शिवाकाशीचं हे बलिदान आपल्याला काय शिकवून जातं बघा. महाराजांनी अशा अशा लोकांना पावन केलं की जे लोक इतिहासाच्या कुठल्याही पानावर त्यांची नोंद झाली नसती. हे गावगराड्यामध्ये आपल्या आपल्या शेतीबाडी धंद्यामध्ये हे वेगळं होते, पण महाराजांनी यांच्यामध्ये आत्मचेतना जागवली, स्वराज्याबद्दल चेतना निर्माण केली आणि स्वामीनिष्ठा काय असते हे शिकवलं आणि एक एक करून स्वराज्याचा डोलारा यांच्या आत्मबलिदानाने निर्माण झाला. बघा, इतिहासाच्या पानामध्ये यांचे 2 अक्षरही निर्माण झाले नसते, त्यांचा आज इतिहास अजरामर झाला. जागतिक इतिहासात यांचे नाव सोन्याच्या अक्षराने कोरले गेले. मित्रांनो, हे आपले खरे हिरो आहेत. त्यांचा इतिहास आपल्याला आजही अंगावर काटा आणणारा आहे. पण समाज आता हे हळूहळू विसरत चालला आहे. शिवाकाशीत यांचं बलिदान हे विशिष्ट समाजापुरतं तर नाही राहिलं, असं मला